ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये मनसेला किती जागा मिळणार याबाबत लवकर निर्णय घ्यावा। 50 जागा न घेता शिवसेनेनं जागा वाढवून घ्याव्यात। त्याचबरोबर पुण्यातील मनसे नेत्यांची सेनेकडे ही मागणी आहे। पुण्यामध्ये शिवसेना मनसेचा मोठा भाऊ आहे, त्यानुसार आम्हाला जागा देण्याची मनसे नेत्यांनी मागणी केली। जागा वाटपाचा निर्णय होत नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका पुण्यात घेतलेली दिसून येते। तर पुण्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये मनसेला किती जागा मिळणार याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून केली आहे। 50 जागा न देता शिवसेनेने जागा वाढवून द्याव्यात अशी देखील मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। तर पुण्यामध्ये शिवसेना मनसेचा मोठा भाऊ आहे, त्यानुसार आम्हाला जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, प्रियंका, आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावरून पुण्यात अजूनही बैठक सुरू आहे, पण दुसरीकडे मनसे मात्र आता कुठेतरी अस्वस्थ होताना पाहायला मिळते। कारण महाविकास आघाडीचा जोपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही तोपर्यंत ठाकरे आणि मनसे या दोघांचाही फॉर्म्युला जो आहे तो ठरणार नाही। आता तरी असं शक्य नाहीये, कारण ज्या जागा ठाकरे गटाला मिळतील त्यातल्याच काही जागा मनसेला देण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं। म्हणून आता जो महाविकास आघाडीमध्ये 50-50 जागांचा फॉर्म्युला आहे तो मनसेला अमान्य असल्याचं मनसेच्या काही नेत्यांनी सांगितले। सेनेकडे जी मागणी केली आहे ना, 50 जागा न घेता शिवसेनेने महाविकास आघाडीकडूनच घेताना जागा वाढवून घ्याव्या, म्हणजे त्याचा जे आहे ते वाटप समसमान होईल आणि त्यानंतर ते 50-50-50 असं तिन्ही पक्षाला मिळते, त्याला कुठेतरी मनसे विरोध करताना दिसते। निश्चितच आता कशा पद्धतीचं जागा वाटप पुण्यामध्ये होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित, धन्यवाद माहितीसाठी।